हॅलो, नमस्कार. मी भक्ती. रेहा बटरफ्लाय या आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आता सुरुवात झाली आहे गरमीला आणि त्यातच गावावरून आलेले आहेत आंबे आणि कैऱ्या. आणि गरमीच्या सीझनमध्ये सगळ्यांनाच थंडगार असं काहीतरी पेय पियावंसं वाटतं. तर मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे. ह्या गावावरून आलेल्या कैऱ्या आहेत, त्याच्यापासून कैरीचं पन्हं करून दाखवणार आहे. हे आहेत हापूसच्या कैऱ्या आहेत ह्या, पण तुम्ही साध्या कैऱ्याही ह्याच्यामध्ये वापरू शकता. तर सर्वप्रथम आपण त्या धुवून घेऊया. तर सर्वप्रथम आपण या स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया 3-4 वेळा. आता हे पाणी काढून असं आपण 2-3दा ह्या धुवून घेऊ छानपैकी आणि मग कुकरला लावून घेऊ. आता ह्या कैऱ्या ज्या आहेत त्या कुकरमधून उकडवून घेऊया. सालीसकटच टाका आणि अर्धं पाणी जाईल असं आपण त्यामध्ये पाणी टाकू आणि 3 शिट्या वगैरे काढून घेऊ. हे बघा, फक्त अर्ध्या भिजतील, अर्ध्या होईल असं कैऱ्यांच्या, अर्ध्या लागेल असं कैऱ्यांमध्ये आपण पाणी टाकू आणि आपण ह्याच्या 3 शिट्या काढू. तर आपण जे आता कैरीचं पन्हं करणार आहोत ते तुम्ही फ्रीजमध्येही साठवून ठेवू शकता. 2 ते 3 आठवडे ते राहतं. तर त्यासाठी आपण ही साखरेची पूड आणि करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे घेतलेल्या आहेत ह्या 5 ते 6 वेलच्या घेतलेल्या आहेत सोलून आणि ही थोडीशी आपली जायफळ किसून घेतलेली आहे आणि ही जी आहे बाउलभर आपण हे साखर घेतलेली आहे. आपला जो कैरीचे आपण ज्या उकडत ठेवलेल्या आहेत त्याचा गरही एवढाच निघेल, तेवढ्या प्रमाणात तुम्ही साखर घ्या. मग ज्यावेळेला तुम्ही कैरीचं पन्हं पियाला घ्याल त्यावेळेला डायरेक्ट पाणी ॲड करून तुम्ही ते पिऊ शकता. ज्यांना जास्तीची साखर लागते ते लोकं ॲड करू शकतात. तर आपण आता हे मिक्सरमधनं बारीक करून घेऊ. तर आता आपण ही साखर जी आहे ती आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊ आणि ही वेलची पण टाकू त्याच्यामध्ये आणि आपण जी जायफळ किसून घेतली तीही त्याच्यामध्ये ॲड करून घेऊ आणि हे मिक्सरला पावडर करून घेऊ ह्याची. ही आता मिक्सरला आपण ह्याची पावडर करून घेऊ. तर आपली आता जी आपण साखर, वेलची पूड, वेलची आणि जायफळ घेतलेली ती मिक्सरमधून बारीक करून झालेली आहे. तुम्ही ह्याऐवजी साखरेची आपली पिठी साखरही वापरू शकता आणि ह्याचा पुढचा जो प्रोसेस आहे मी आता तुम्हाला दाखवते. आपण ज्या कैऱ्या गरम करून उकडवून घेतलेल्या त्या आपण आता कुकरमधून काढून घेऊ. तर आपल्या आता कैऱ्या उकडवून तयार आहेत. ह्या शिजलेल्या आहेत छानपैकी. पहिला थंड होऊ देऊ, मग त्याची साल आपोआप निघेल ती. ते ह्या थंड होऊ देऊ, मग मी तुम्हाला साल काढून दाखवते. तर आपण आता ह्या कैऱ्या सोलून घेऊया. साल लगेच निघते त्याची. बघा, थोड्या नरम झालेल्या. आपण छान हे नंतर चमच्याने काढून घेऊ आपण. तर आपण आता हाताने हे करून घेऊ. तुम्ही चमच्याच्या साहाय्याने किंवा हातानेही काढून घेऊ शकता. तर आपला हा सगळा असा गर काढून झालेला आहे आणि सालीला पण असतो तो पण आपण काढून घेऊया चमच्याने. बघा, सालीला असं असतो तो तुम्ही असा काढून घेऊ शकता चमच्याने. तर आपला हा आता कैरीचा जो कैऱ्या ज्या उकडवून घेतलेला त्याचा हा पल्प काढून झालेला आहे. आपण त्यामध्ये जी पिठी साखर आणि वेलची बारीक करून घेतलेली ती ॲड करून घेऊ आणि एकदा तुम्ही पाहिजे तर मिक्सरला फिरवून घ्या, म्हणजे एकत्र एकजीव होतील ते. आता आपण हे मिक्स करून घेऊ. आपण पिठी साखर आणि मिक्स केलेली आहे, बारीक केलेली आहे साखर, त्यामुळे मिक्सरमधनं नाही फिरवलं तरी चालेल.
पण तुम्हाला पाहिजेल असेल तर एकदा एकजीव करून घ्या, म्हणजे व्यवस्थित एकजीव होते. एका काचेच्या बरणीमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. 2 ते 3 आठवडे तरी व्यवस्थित चांगलं राहतं. मी एकदा हे मिक्सरमधनं फिरवून घेते, म्हणजे साखर आणि आपला जो कैरीचा पल्प आहे तो चांगला एकजीव होईल. बारीक फिरवून झालेला आहे. तर हा असा तयार होतो. हा मला साठवून ठेवायचा आहे, म्हणून मी ह्यामध्ये अजिबात पाणी नाही ॲड केलेलं आहे. जर तुम्हाला तेव्हाच बनवून पियायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणीही ॲड करू शकता मिक्सरला. पण मला हा प्रिझर्व करून ठेवायचा आहे, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड केलं नाही आहे. हा काचेच्या बरणीमध्ये ठेवून मी देईन आणि आता मी तुम्हाला सर्व्ह करून दाखवते हा कसा करायचा ते. तर आपलं आता हे मिक्सरमधून बारीक करून झालेलं आहे. तर आपण आता हा सर्व्ह करूया. पहिले मी ग्लासमध्ये आईस क्यूब टाकते. जर तुम्हाला नको असतील तर तुम्ही नाही टाकू शकता त्याच्यामध्ये. हा पल्प घेतला मी. 1 ते 2 चमचे आपण टाकू त्याच्यामध्ये. आणि थंड पाणी टाकू आपण त्याच्यावरती. आणि हा आता छान मिक्स करून घेऊ. आपला हा तयार आहे. ह्याच्यामध्ये का आपण पुदिनाही क्रश करून टाकू शकतो. तर मी थोडासा आता पुदिना फक्त आता असाच टाकते त्याच्यामध्ये. तर हा मी आता पुदिना टाकून सर्व करते. आपण ह्याच्यामध्ये पुदिना क्रश करूनही टाकू शकतो. आणि हा जो मी आता केलेला आहे कैरीचं पन्हं, हे आपण काचेच्या बरणीमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे साठवण्यासाठी. तर तुम्हाला हा ज्यूस कैरीचं पन्हं कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये लिहून सांगा. घरात बाहेरून दमून आल्यावरती आपण ह्याच्यामध्ये फक्त हा 1 चमचा किंवा 2 चमचे घेतले आणि त्याच्यामध्ये पाणी ॲडजस्ट केलं की लगेच तयार आहे, बाहेरून काही आणण्यापेक्षा ज्यूस वगैरे. तर तुम्हाला हे कसं वाटलं हे मला नक्की सांगा. आणि रेहा बटरफ्लाय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही रेसिपी सर्वांपर्यंत शेअर करा.